काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती खपवून घेणार नाही, नेत्यांवर कारवाई करणार. फडणवीस संतापले. सूत्रांची माहिती. अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेसची युती. अंबरनाथमध्ये भाजपला पाठिंबा नाही, भाजपसोबत जाणारही नाही. भाजपसोबतच्या युतीबाबत तालुका अध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागवलं. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. कार्यालयाबाहेरील पडद्याला अज्ञातानं आग लावली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही. अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स. अजित पवार सावरकर विरोधी, मग त्यांना महायुतीत कशाला ठेवता? अजित पवारांना दूर करा, संजय राऊतांचा टोला. वरळीत विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला. युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले. भाजप प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर हल्ला. सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली. सचिन अहिर यांची टीका. तर संतोष धुरी कार्यकर्त्यांविरोधात कटकारस्थान करायचे, मनसेच्या मारुती दळवींचा आरोप. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान. शिंदेंच्या पक्षाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्य एवढं. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांकडून शिंदेंसह शिवसेनेवर टीका. नितीन देशमुखच सैतान, चिल्लर लोकांच्या टीकेला उत्तर देत नाही. शिंदेंवरील टीकेनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांची आज ठाण्यात जाहीर मुलाखत. तर भिवंडी, उल्हासनगरसह कल्याण, पूर्व आणि लातूरमध्ये फडणवीसांची सभा. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीझर जारी. फडणवीसांनी भ्रष्टाचारावर बोलूच नाहीये, राज ठाकरेंचं वक्तव्य.